कितीही ठरवलं ना की घाबरायचं नाही, तरी हा राक्षस आपल्याला घाबरवतोच. इंद्राणी मॅडमची अवस्था बघून मला असं वाटतंय की मी घाबरून ओरडायला नको होतं ना. पण असं झालं तो भीती तो लागवानीच ना. काकू हे सगळं कधी संपणार? माहित नाही, पण इंद्राणी मॅडम आणि नेत्रा प्रयत्न करतायत. मला तो असं वाटतं की आपण सगळं ना एक मोठी भूत या हवेलीमध्ये राहतो. पण मला खात्री आहे, काही झालं तरी नेत्राच आपल्या घराला घरपड मिळवून देईल. बघच. नेत्रा आहेस म्हणूनच आपण जिवंत आहोत ना. हा डबा तर रिकामा होता ना. पण आवाज कसला तो? मी नेत्राला बोलवते. घाबरायचं नाहीये, घाबरायचं नाहीये. आपणच उघडूया. नाही मी बघते तर. आपल्या घरात कधी कुठे काय सापडेल काहीच सांगता येत नाही. अगं बाई, इथेच बसलीस होय? मला वाटलं आईची हाडं कुरवाळत बसली असशील. वेड्या मुलीची वेडी माया. खरं सांगू का तुला, मी खूप वेळा ठरवते तुझ्याशी वाईट वागायचं, तुझी वाट लावून टाकायची. खूप वेळा. मग मला आठवतं की किती चांगल्या मैत्रिणी होतो आपण. खूप केलंय ना आपण एकमेकींसाठी. म्हाताऱ्याला मारण्यासाठी, त्याचा तुला सूड घ्यायचा आहे म्हणून मी किती मदत केली तुला. केली ना. पण तू जाणच ठेवली नाहीस त्याची. किती हट्टी आहेस तर. जाण नाही तुला आपल्या मैत्रीची. माझ्याकडे पण काही पर्याय नव्हता म्हणून असं वागायला लागलं मला. पण मी खरंच सांगते तुला, आपल्या मैत्रीची जाण ठेव. खरंच सांगते, माझ्यासारखी चांगली मैत्रीण तुला कुठल्याच युगात सापडायची नाही. देते तुझ्या आईची हाडं बाई, तिच्या सगळ्या आठवणी. मीच सांगते तुला, तुझ्या आईची सगळी हाडं कुठे आहेत, तिच्या शेवटच्या आठवणी.
कुठे? पायावर नाक घास माझ्या. तुझ्या आईची हाडं मिळवायची असतील तर ही शेवटची संधी आहे. नाक घास पायावर. ठीक आहे, फेकून देते गटारात मग ती सगळी हाडं. तुला कळतंय का? तुम्हाला त्रिनयनेच्या पोरींची ना ही जागा आहे, विरोचकाच्या पायाशी. घास घास नाक घास. आत्या, आली. कशी कशी तडमडतेस ग मध्येच नको त्या वेळेला. तुझी आत्या चांगलं नाक घासत होती माझ्या पायावर. कशाला आलीस? ठीक आहे, पण आज ना उद्या तुम्हाला या विरोचकाच्या पायावर नाक घासावंच लागणार आहे. उद्याचा दिवस शेवटची संधी. विचार कर. आत्या, तुम्ही काय करत होता? तुम्ही ठीक आहात? आईच्या अस्थी गटारात टाकते म्हणाली. मी म्हणाले ना तुम्हाला, ती हे सगळं मुद्दाम करते. मुद्दाम आपलं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी. पण आपण तिला यामध्ये यशस्वी होऊ द्यायचं नाही. कळतंय मला, कळतंय मला, पण तिला थांबवायला हवं. हो, तिला थांबवायला हवं. ती नक्की नागाला भेटायचा प्रयत्न करणार. अद्वैत साहेब लक्ष ठेवून आहेत तिच्यावर. कसे आहात रे तुम्ही? हं? तुझा बाप बिंडोक आणि तू डबल बिंडोक. बिंडोक राजाध्यक्ष. काही वेगळं सुचत नाही का रे तुम्हाला? तेच 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 करत राहता. कंटाळा नाही येत? काहीतरी नवीन आयडिया काढा ना. पण काय, मी तरी कोणाशी बोलतेय? कसं सुचणार तुम्हाला?
त्या देवीचे बिंडोक बघता ना तुम्ही, तिने अक्कलच दिली नाहीये तुम्हाला. कसं सुचणार नवीन काही, नाही का? संकेत, संकेत आला मला खरंच. नेत्राचं प्रेत दिसलं आणि तू असा ढसाढसा रडत होतास तिच्यासमोर. असं कसं झालं? गेली माझी नेत्रा, गेली. काय करू मी आता? माझी नेत्रा गेली. असं कसं झालं? मस्करी वाटतेय तुला? मस्करी वाटतेय? खरंच सांगतेय, संकेत आला मला आधी. हे बघ, ह्या बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देण्यापेक्षा ना या गोष्टींकडे लक्ष द्या. स्वतःकडे लक्ष द्या जरा. कळतंय का? नेत्रा बायको आहे ना तुझी, जरा काळजी घे तिची. खूप कमी वेळ शिल्लक आहे ना तिच्याकडे. अनंतात विलीन होणार आहे ती. विचार मला कशी. विचार, मी मारणार आहे तिला. आली बायको तुझी. जा, एकमेकांबरोबर वेळ घालवा. जा, कमी आहे वेळ. अरे काय झालं? काय म्हणत होती ती? मित्र, ती तुझा जीव घेण्याचा प्लॅन बनवते. साहेब, ती असं काही करणार नाहीये. ऐका माझं, ऐका. विरोचक आपल्या भावनांशी खेळतोय. आपण घरातल्या प्रत्येकाच्या मनातून विरोचकाबद्दलची भीती काढून टाकली. ते तिला आवडलं नाहीये आणि म्हणून ती हे सगळं करते. आपण तिच्या आत्मविश्वासावर हल्ला केला. ती आता प्रतिहल्ला करते आपल्या भावनांवर. विरोचक आपल्या भावनांशी खेळेल, पण आपण तिला तसं करू द्यायचं नाही. मित्र, तुला सारं जरी काही झालं ना तर मला काही होणार नाही. तुम्ही आहात ना माझ्या बरोबर. तुम्ही आहात, इंद्राणी आत्या आहेत, बाबा आहेत, फाल्गुनी ताई, केतकी काकू, तेजस भाऊजी, तन्मय, आई, आबास, तुम्ही सगळे आहात माझ्या बरोबर. कसं काही होईल? साहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. काहीही झालं तरी आत्मविश्वास डगमगू द्यायचा नाही. हे युद्ध आहे. अर्धी लढाई आत्मविश्वासावर जिंकली जाते. एक गोष्ट मनात पक्की करा, विरोचक हरणार म्हणजे हरणार. किती पळशील रे? आणि कशासाठी? चेहरा बघ कसा झाला. टेन्शन आलंय ना? साहजिकच आहे, येणारच. इंद्राणीच्या आईची हाडं मिळत नाहीयेत ना तुम्हाला, टेन्शन येणारच. हवी आहेत हाडं? तोंड उघड, मग देते तुला हाडं.
बघा, पस्तावशील नंतर. शेखर, ती साधी हाडं नाही आहेत. इंद्राणीच्या आईच्या आठवणी आहेत त्या. हवी आहेत ना हाडं? मग तोंड उचकट ना, बोल काहीतरी. नंतर पश्चाताप होईल ना शेखर. तोंड उघडलं असतं तर हाडं मिळाली असती आपल्याला. चांगली संधी होती, पण ती संधी वाया घालवली आपण, असं वाटत राहील. शेवटचं विचारते, हाडं हवी आहेत की नको? हो, हवी आहेत. अस्थी हवी आहेत. हाडं तेच ते. हो, मग ठीक आहे, चिडतोयस कशाला एवढं? एक मिनिट. नेस. काय? साडी नेस. ही काय फालतूगिरी आहे? पश्चात्तापाची वेळ आहे ना शेखर. हाडं मिळत होती, पण साधी साडी नेसायची होती, त्यालाही मी नकार दिला आणि ती नाही मिळाली हाडं, असं वाटायला लागलं. असं काय करतोय शेखर? लाज वाटते? लाज कशाला वाटायला हवी? साधी साडी तर नेसायची. नेत्रासाठी काय काय केलंस तू? मग इंद्राणीसाठी, तिच्या आईची हाडं मिळवण्यासाठी तू एवढी साधी गोष्ट करू शकत नाहीस? सावत्र असली तरी बहीण आहे ती तुझी. ठीक आहे, नको नेसूस. मी नेसतो साडी. नेस पटकन. बरोबर. मी 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 दाखवते तुला कशी नेसायची. हा पदर आहे. घे भाऊ. थोडासा लांब घे शेखर. बस. याला म्हणतात निर्या. कळलं का? थांब थांब थांब. छान दिसायला हवं की नाही? पदर व्यवस्थित घ्यावा असा. छान. निसलोय ना साडी, मस्ती दे ना. हो, काय घाई काय? सर डोक्यावरून घे पदर. घे ना, छान दिसेल डोक्यावरून. गोड दिसतंय बाळ. म्हातारी असती ना तर दृष्टच काढली असती तुझी. सिरियसली. तू बऱ्या बोलानं अस्थी देणारच की नाही? देणार देणार. थांब जरा, घाई काय? इतकं छान दिसतोयस तू. एक मिनिट. काय छान दिसतोय शेखर तू. फोटो काढूया आपण. पाऊट कर. गुड. आता अस्थी दे. देणार ना. पण मला गंमत वाटते, तू साडी नेसायला तयार झालास. साहजिकच आहे म्हणा. तुझ्या बापाचं लफडं होतं ना त्या मनोरमा बरोबर, म्हणून तयार झाला असतो. अस्थी दे. कसल्या अस्थी, कसली हाडं? काही मिळणार नाहीये तुला. काय करायचं ते कर. क्रूर आणि नीच आहेसच. दिवसेंदिवस विकृत होत चालली आहेस.
किती प्रेम आहे एकमेकांवर. एकमेकांसाठी काहीही करायला तयार आहे. गुड.